नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वीरेंद्र बोराडे आणि तुम्ही बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या हे यूट्यूब चॅनल। तर आपण आज माझ्या मक्का पिकामध्ये फवारणीचे नियोजन केलेले आहे। पहिला फवारा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याकरता मी निवडलेली औषधी तुमच्या समोर आहे। यामध्ये मी एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक मॅक्रोन्यूटन वापरत आहे। आता ते कोणती आणि त्याची वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगतो। प्रथम आपण बोलू रॉकेट, PI कंपनीचं रॉकेट आहे या कीटकनाशकाबद्दल। तर यामध्ये प्रोफेनोफॉक्स 40% आणि सायपरमॅथिन 4% EC या प्रमाणात आहे। तर हे कार्य कसे करते? याचे कार्य हे किडींच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर, आपण फवारल्यानंतर आपल्या पिकावर जेव्हा कीड येते याच्याशी संपर्क आल्यानंतर, ते खाल्ल्यानंतर त्याच्या पोटात गेल्यानंतर त्याची पचनक्रिया बिघडते आणि त्याला लकवा येऊन पचनक्रिया बिघडून ते कीड मरण पावते। असे या रॉकेटचे कार्य आहे, या कीटकनाशकाचे कार्य। सोबत आपण एक बुरशीनाशक, चांगलं ब्रँडेड कंपनीचं, बायर कंपनीचं एंट्राकॉल, हे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे। म्हणजे संपर्क आल्यानंतर आपल्या बुरशींचा ते नाश करतात। याने आपलं पीक हे हिरवगार राहण्यास व रोगमुक्त राहण्यास मदत होते। आणि सोबत आपण वापरत आहोत एक मॅक्रोन्यूटन ॲग्रीमॅन मॅक्स। आता याच्यामध्ये काय काय आहे हे आपण, मॅक्रोन्यूटन म्हणजे काय? जे सूक्ष्म अन्नद्रव्य, आपण पिकाला खते देतो, मात्र काही सूक्ष्म अन्नद्रव्याची देखील पिकांना गरज असते आणि ती देखील देण्याचे गरजेचे असते। तर यामध्ये तुम्ही बघू शकता, बघतो दिसते का? जाऊ द्या, मी सांगतो तुम्हाला। यामध्ये आहे आयरन, मॅग्नीज, झिंक, कॉपर, बोरॉन असे विविध घटक याच्यामध्ये आहे, जे की पिकासाठी अतिशय उपयुक्त आहे। याने पीक हिरवेगार राहतं। तसेच याची जर तुम्ही कोणते पीक एखाद्या वेळेस फुल अवस्थेत असेल तर फुलांची संख्या वाढते, फुलगळ होत नाही आणि फळाची क्वालिटी देखील सुधारते। असे हे तिन्ही प्रोडक्ट मी वापरत आहे। तर आपल्याला रॉकेट हे कीटकनाशक प्रतिपंप 25 ml घेणे आवश्यक आहे। तर हे बाहेर कंपनीचे एंट्राकॉल बुरशीनाशक हे प्रतिपंपाला 40 ग्राम, तसेच ॲग्रीमॅक्स हे देखील आपल्याला 40 ग्राम प्रतिपंप घेणे आवश्यक आहे। आणि या तिन्हीची फवारणी आपण आपल्या मक्का पिकावर पहिली फवारणी घेत असून याने आपले पीक जोमदार वाढेल, तसेच कीड रोगमुक्त राहील। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला ऑलवर सिलेक्ट करून घ्या। धन्यवाद, परत भेटू।